नमस्कार मित्रांनो, कशा आहात सर्व तुम्ही? तर आमच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आम्ही ना फिरायला चाललेलो आहे. म्हणजे फिरायला नाही, देवदर्शनाला चाललेलो आहे. निकिताची खूप कधीपासून इच्छा होती जायचंय आपल्याला. तर आम्ही फायनली आज प्लॅन केलेला आहे आणि आम्ही निघालो. आता सकाळचे 6 वाजलेले आहे. निकिता दाखव काय काय तयारी केली आपण. डायरेक्ट बॅग द्यायला चालू केली नी पहिल्यापासूनच. चला आता आपल्याला निघायचं आहे. हे केलं मित्र, माझं सामान फक्त एवढ्याच्याच बसलेलं. निकिताने केवढी मोठी बॅग या घेतली. बॅगेला हात नाही लावायचा आणि कपडे मागे लिहायचे नाही. तेवढ्यातूनच काम चालवायचं. चालेल ना, तू याच्यात कपडे ठेवून दे, मी याच्यातून चालून मी काय घेतो. झालं ठेव. मग तूच ठेवशील, मग कोण ठेवेल बरं? चला आता नमस्कार करा. मी टाइमपास नको जास्त. चला पहिले पप्पा करून घेऊ आपण. आमच्यासोबत अजूनही 2 जण आहेत. मी त्यांच्याशी लवकर ओळख करून देईल. आम्ही खूप मज्जा करणार आहे आता. त्यातला एक जण थोडासा शाय आहे, जो कॅमेऱ्याच्या मागे. येस. ते बघा आमच्यासोबत कोण कोण आहे मी तुम्हाला दाखवणार होतो की नाही. हे बघा, हा माझा मित्र आहे ऋषी. आज आम्ही सर्वजण चाललेलो आहे देवदर्शनासाठी. ओके, तर आम्ही वेगवेगळे ठिकाण व्हिजिट करणार आहे. ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे कळेलच की आम्ही कुठे कुठे चाललेलो आहे. ही पियुष आहे इकडे, निकिता. येस, आम्ही चाललो. इतकं मस्त वाटतंय ना आम्हाला. खूप पाऊस पडतोय, कंटिन्यू पाऊस पडतोय. म्हणजे आम्हाला निघून 200 किलोमीटर असेल ना आपल्याला. नाशिकवरून निघालो आम्ही, 200 किलोमीटर आलोय. कंटिन्यू पाऊस चालू आहे. एक पण असं झालं नाही की पाऊस पडत नाही, काहीच नाही. आणि सुंदर वातावरणात आपण आता पुढचा प्रवास कंटिन्यू करूया. मित्रांनो, इतकं छान वाटतंय ना, इतकं हिरवगार वाटतंय, मस्त पाऊस पडतोय आणि यात गाडी चालवायची मजाच खूप वेगळी. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये सीन किती ब्युटिफुल आहे एकदम. कंटिन्युअस पाऊस आणि आपण ड्राईव्ह करतोय. खूप सुंदर असा एक्सपिरियन्स आहे आमच्यासाठी हा रस्ता नॅशनल हायवे क्रमांक 52 आहे. दॅट इज धुळे सोलापूर हायवे. ॲक्च्युली हायवे आहे ना नाशिकवरून डिरेक्ट जात नाही. त्यासाठी आम्हाला संभाजीनगर मार्गे या हायवेला कनेक्ट करावं लागलं. आम्ही आता आहे ना जेवणासाठी थांबलेलो आहे. पण एक प्रॉब्लेम असा झाला, ऋषीला आहे ना चहा प्यायचा होता, पण आम्ही गाडी कुठेच थांबवली. त्याला बोललो की डायरेक्ट आहे ना आपल्याला थांबायचं, डायरेक्ट जेवायला जायचं आहे. बघा तो कसं करतोय कुछ भी. म्हणजे अरे वा, पैसा तर होता खरं. हा नागलीचा पापड. हे फ्राय सांगितलं ना ऋषी तू? येस, फ्राय पापड आहे. आणि दुसरं आहे आमच्याकडे उडदाचा पापड. तुमच्या पण तोंडात पाणी आलं असेल ना बघून बघून. कळतंय मला तुमच्या भावना. चला आम्ही आता सुरुवात करतो. आता काय झालं, ते सूप पाडलं की काय तू? असं वाटलं मला बाऊल तुटलाय. बाऊल तुटलाय? डायरेक्ट तोडला की काय तू बाऊल? निकिताचं फेवरेट सूप आहे ते. कसं वाटतंय निकिता? ठीक आहे, जाऊ दे फेल. ऋषी बाळा कुठे चाललाय तू? गाड्या येतात तिकडे, ये पटकन इकडे. आता जेवण झालंय आमचं आणि जेवण जरा जास्तच डिलिशियस होतं. आता परत काय खायची इच्छाच नाही होते माझी. मी तुम्हाला ना गंमत सांगतो. ऍक्च्युली काय झालेलं, निकिताने काय पाहिलं, सूप ऑर्डर करायला लावलं. सूप ऑर्डर केलं पण सूप काय आवडलं नाही आम्हाला. मग ठीक आहे, हिला आवडलं नाही, महिने तेच धरून ठेवलं, चांगलं नाही असं तसं. नंतर भाजी पण मागवली आम्ही. आणि ऍक्च्युली भाजीची चव खूप चांगली होती. आम्ही बाकी तिघ जणांनी आम्ही खूप चांगलं जेवलो. पण ही बोलायची हे सुद्धा अजिबात चांगलं नाही. त्यानंतर नाही, एखादी गोष्ट नाही आवडली की डोक्यात घालून ठेवायची. हे निकिताकडनं शिकायचं. हो, माझ्याकडनं शिकायचं. हो, आणि त्यातलं निकिताची पहिले हे होती की आपण पास्ता मागू. अगं म्हटलं पहिले जागा बघ, आपण नवीन ठिकाणी आलेलो आहे, इथं सूप चांगलं भेटत नाहीये. हे पास्तावर दम पोचली होती. चला आता आम्ही निघतोय. खूप झालं, खूप वेळ झाला. लंच ब्रेक ड्राईव्ह करायची मला. येस, नाही तर झोपील. चलो झोपायचंय. तू मस्त झोप काढ. चलो बाय. बाय. मित्रांनो, तर आम्ही आता आहे ना तुळजापूरच्या मंदिरात आलेलो आहे. तुम्ही बघू शकता आम्ही इथं लाईनीत उभं सर्व चाललोय पुढे. इथे बघू शकता किती लाईन्स आहेत सर्व. ॲक्च्युली इथं 4 मजले होते. आम्हाला एक चौथ्यापासून पहिल्या मजल्यावर प्रत्येक मजल्यावर बाऱ्या होता. आम्हाला ते सगळं करून मग खाली यावं लागलं. मग नंतर आम्ही इथं थोडेफार फोटोज क्लिक केले, ग्रुप फोटोज, कपल फोटोज. खूप मजा आली आम्हाला इथे. दर्शन झालंय. आता आपण कुठे जायचं? आता आम्ही चाललो सोलापूरला. येस, दर्शन खूप छान झालं आमचं तुळजापूरचं. थोडी गर्दी होती. किती ॲटलिस्ट 1 ते 1.5 तास लागला आम्हाला.
चला. सो गाईज फायनली आम्ही तुळजापूरचं दर्शन घेऊन आलेलो आहे. तर तुळजाभवानीचं आमचं दर्शन खूप छान पद्धतीने झालं. त्यानंतर आम्ही आता सोलापूरला आलेलो आहे. ओके, सो आम्हाला आराम करायचा होता. खूप दिवसभर ट्रॅव्हल झालं. ऑलमोस्ट आमचं अराउंड 500 किलोमीटर ट्रॅव्हलिंग झालेलं आहे आज. ओके, मी कंटिन्यू ड्राईव्ह केलेली आहे आज फ्रॉम नाशिक टू सोलापूर. ओके, आता आम्ही जस्ट रूमवर आलो. मी आता फ्रेश होतो. आता आम्ही एक्सप्लोर करूया थोडंफार इथं सोलापूरमध्ये काय आहे. हे बघितलं थोडंफार ऑनलाईन की इथं हॉटेलचं मॅनेजर होतं. त्यांना विचारलं की इथं काय काय आहे. त्यांनी सांगितलं की इथे एक मंदिर आहे, आपण त्याला व्हिजिट करूया, थोडंफार मार्केट वगैरे एक्सप्लोर करूया. आणि की त्याला शॉपिंग करायची. तिने सांगितलेलं आहे मला खूप सारी शॉपिंग करायची. तर आता बघूया आपण काय काय होतं पुढे. हे बघा, निकिताची अजून आहे ना मेकअपच चाललेलं आहे. निकिता, झालं नाही की तुझं मेकअप? काय लावते तू ते? काय ते हायलायटर? बापरे, काय काय गोष्टी असतात यांच्याकडे. तर छान दिसतंय पण. हे काय फुल रेडी झाली निकिता आता एक्सप्लोर करण्यासाठी. नाही, छान वाटतोय, सुंदर दिसतोय ड्रेस. एक नंबर. नाही, एक नंबर दिसतोय ड्रेस. हो, एक नंबर मस्त. बघा मित्रांनो, अजून पण आम्हाला रूम मध्ये एंट्री केल्यावर काय काय ठेवलेलं होतं. बालाजीचे सॉल्टी चिप्स आणि मोनॅकाचं बिस्किट आणि एक पाणी बॉटल. ठीक आहे, तुझं शॅम्पूचं काम झालं. तुम्हाला बोलत होते ना शॅम्पूचे सॅचेट आणले नाही आणले. ठीक आहे, तुला वाटलं तू करू शकते, नाही तर घरी घेऊन जाऊ शकते. ठीक आहे, नाही वापरत तू. ठीक आहे, चालेल. इथून आम्ही दोघं कसे दिसतो? आम्ही रेडी झालेलो जस्ट आता. हे बघा, तुला शॉपिंग करायची. निकिताला आहे ना शॉपिंग करायची. निकिता, तुला काय घेऊन देऊ? मार्केटला गेल्यावरच समजेल. हो, पण एक गोष्ट आहे, मी जी सोलापूरची ऐकली की सोलापूरमध्ये मला ना ती गोष्ट नको. चादरी खूप फेमस आहे. मला सोलापूरची माहिती, चादर. तू काय तुला एक चादर घेऊन देऊ का मी? नाही, मला नको चादर. अगं, एक मस्त एक चादर घेऊन देतो, एक गोदडी घेऊन देतो. माझ्याकडे आहे. अच्छा, आहे तुझ्याकडे? तरी पण आपण बघून घेऊ. मला निकिताचं म्हणणं आहे की आपण ते घेऊया. पहिले तिच्या डोक्यात काय आलं तर माहिती का? आपण झुडिओला जाऊ म्हणे. मी नव्हती म्हटली, पियुषा म्हटली. अच्छा, पियुषा बोलली होती. पियुषा माहिती माझा मित्र आहे, आमच्या सोबत आहे आता. ओके, त्याच्या वाईफने सांगितलं की झुडिओला जाऊ म्हणे. म्हटलं अरे आपण एवढ्या लांब आले 500 किलोमीटर ड्राईव्ह करून. झुडिओ आपल्याकडे पण आहे आणि इथे मग तुम्हाला झुडिओतून शॉपिंग करायची का? नाहीतर म्हणे सेलचा शेवटचा दिवस आहे. त्यांना डायरेक्ट नाही सांगितलंय की अजिबात नाही, आपण एवढ्या लांब येऊन काय झुडिओमध्ये जाणार आहे का? चल, तर आपण बघूया आता पुढे. आता आज आपण काय काय फिरणार आहे ते त्यांना दाखवूया. हो, चालेल. तसं आम्ही परत आल्यावर एकदा तुम्हाला सगळं सांगू की आम्ही काय काय केलं आज. ओके, ठीक आहे, चालेल. चल मित्रांनो, आज आम्ही ना सोलापूरच्या सिद्धेश्वर मंदिरात आलेलो आहे. इतकं सुंदर मंदिर आहे ना, तुम्ही बॅकग्राऊंडला बघू शकता व्हिडिओ मध्ये पण. महादेवाचं खूप छान मंदिर आहे. महादेवाचं मंदिर आहे आणि इतकं छान वाटतंय ना भव्य इथे. दिव्य एकदम मोठं मंदिर आहे असं. येस, जे आम्हाला अपेक्षा नव्हती की इतकं छान मंदिर. आम्ही जस्ट गुगलवर सर्च केलं की सोलापूरमध्ये फिरण्यासारखं काय, तर आम्ही बघितलं की सिद्धेश्वर नावाचं मंदिर आहे. कारण की आम्ही येताना बघितलं कॉलेजेसचं नाव सिद्धेश्वरच्या नावाने होते, हॉस्पिटलचं इथे नाव सगळे सिद्धेश्वरच्या नावाने सगळ्या होतं. गोष्टी सिद्धेश्वर नावाने होत्या. हो. आणि आम्हाला आधी वाटलं की हे गणपती मंदिरच असेल, सिद्धेश्वर नाही तर. पण हे महादेवाचं मंदिर निघालं. खूप अप्रतिम मंदिर आहे. ऍक्च्युली या मंदिराच्या आजूबाजूला तलाव आहे पूर्ण. हा. ओके, मी तुम्हाला दाखवतोय व्हिडिओमध्ये, पुढच्या ह्याच्यात कळेलच तुम्हाला. आजूबाजूला पूर्ण पाणी आणि फाउंटन आहे मागे. तुम्हाला जर खूप छान आहे दिसत असं. असेल तर बघतोय एखादं तुम्हाला दिसत पण असेल की इथं मागे हे चालू आहे. फाउंटेन आहे मस्त, खूप छान वाटतं याच्यामध्ये. त्यांना तो तिकडचा पण व्ह्यू दाखवायचा. मग दाखवतो मी त्यांना. खूप सुंदर असं मंदिर आहे. आम्ही आज दर्शन घेतलं, खूप छान वाटलं आम्हाला. आमचा दिवसभरचा थकवा आहे ना क्षणात नाहीसा झाला असं म्हणता आणि येईल. ते तिकडचं नाही का, ते महादेवाने ते काय नाव ते पकडलं होतं बघ, म्हणजे वरती हा, आणलं ते ओके, स्टोरी. yes, ती yes. स्टोरी ह्या मंदिराला एक सांगायची. स्टोरी आहे ऍक्च्युली, हा. की एक भक्त होता देवाचा, की त्याने देवाच्या आतुरतेने जरी उडी मारायचा प्रयत्न केला तर तेव्हाच महादेव तिथं प्रकट झाले आणि त्या भक्ताला त्यांनी पकडलेलं आहे. त्याचं एक मूर्ती पण त्यांनी इथं ठेवलेली आहे. खूप छान आहे ती मूर्ती सुद्धा. ते पण तुम्हाला दाखवू आम्ही. हो, आता पुढच्या याच्यात तुम्हाला सगळं दिसेल की आम्ही एक शूट करून ठेवलेलं आहे, तर हा. तुम्हाला कळेल की मंदिर कसं आहे काय वगैरे. ओके, हा सर्व मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे. इथं बाहेरच आम्ही गाडी पार्क केली. ओके, आणि त्यानंतर आम्ही मंदिरात जायला लागलो. यानंतर पुढे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये की इतकं छान वाटतंय ना की एंट्री एकदम आलिशान पद्धतीची एंट्री. ते मंदिरात जाण्याचा जो मार्ग आहे तो खूप सुंदर बनवलेला आहे त्यांनी.
आणि इथं तुम्ही बघू शकता की वरती मंदिराचं नाव आहे श्री सिद्धेश्वर मंदिर आणि हा त्याचा पुढील गेट आहे. या गेटमधून आपण पुढे मंदिराकडे प्रस्थान करतो. इकडे हां एंट्री तर दिसते ना मला. मी तुम्हाला मगाशी बोललेलो की महादेवाने भक्ताला वाचवलं होतं दरीत पडण्यापासून, तर हीच ती मूर्ती आहे. तुम्ही बघू शकता महादेव आणि ते भक्ताला वाचवत आहेत दरीत पडण्यापासून. खूप सुंदर परिसर आहे हा, तुम्ही सुद्धा याला नक्की भेट द्या. हे बघा तुम्ही ऋषीकडे बघितलं, ऋषी आणि पियुषा इतके बघण्यात झालेले आहेत ना, मस्त फिरतायत दोघं सोबत. केवळ सेल्फी काढत होते ते. आता ऋषी काय केलं तुम्ही? अरे तुला काय वाटतं मी तुला शिवाय देतोय का? हो हे बघ, हे विचारत आम्हाला झालं का. आय थिंक ते बोर झालेत. नाही ना, नाही बोर व्हायला पण नाही पाहिजे. हे बघ, हे इकडचं दाखव. हे बघा तुम्ही बघू शकता इथे इतके सुंदर फाउंटेन आहे इथे. खूप छान वाटतंय, खूप जबरदस्त व्ह्यू एकदम. इकडे बघू शकता ह्या बाजूला मंदिराची भिंत आहे आणि हा पूर्ण तलाव इकडे. खूप अमेझिंग दिसतंय. खूप अमेझिंग आहे. निकिता तू सांग अजून. मला तर खूप आवडलं. खूप आवडलं तुला? हा. निकिता तू किती छान दिसते इथे. Thank पोच दे बरं, मी फोटो क्लिक करतो पटकन. खरंच फोटो हा, काढतो का? हो. Prank करतो? नाही प्रँक नाही करते, खरंच फोटो काढतो यार. कमॉन. येस, चला आपण निकिताचे फोटो काढून झालेले जातात. हे माझे पण फोटो काढायचे आहे आता. खरं बोलतोय? खरं बोलतोय मी. कुठे दाखव. हे बघ इथं बटन असतं. ठीक आहे. गुड मॉर्निंग गाईज. तर आमची आता झोप झाली, आम्ही आता जस्ट उठलो, फ्रेश झालो. ओके, आमचा दुसरा दिवस आहे. तर आज आम्ही आजच्या दिवसामध्ये काय काय करणार निकिता? आता आपण सोलापूरच्या हॉटेलमध्ये चेकआउट करू आणि मग आता आपण जाऊ गाणगापूरला आणि मग अक्कलकोटलाच जाऊ आणि मग तिकडचं दर्शन वगैरे झालं का मग तिकडेच स्टे करणार आहे. आता बघू तिकडे काय काय एक्सप्लोर करू आता आपण. आजचा आमचा दिवसाचा प्लॅन आहे. आता सुरुवात तर चांगली झाली, काय पाहिजे की नाही. आता ते काय मावशी येऊन गेला इथल्या हॉटेलमध्ये, त्यांनी विचारलं चहा पाहिजे का. आम्ही त्यांना सांगितलं का आम्हाला चहा पाहिजे. तर आम्ही चहा पिऊ आणि मग निघूया मग तिकडे. गुड मॉर्निंग एव्हरीवन. गुड मॉर्निंग. बघा वाटतंय ना आमची गुड मॉर्निंग छान झाली असं. तर तुम्ही चेहरे बघून कळूनच जाईल तुम्हाला कोण किती उत्साही आहे किंवा कोण नाहीये. गुड मॉर्निंग नेहमी छानच असते. अच्छा ठीक आहे, आपण छान म्हणूया आणि छानच जाईल आपण असं आता ठरवूया. आपण सुरुवात करणार आहे इथून सोलापूरहून. आम्ही आज अक्कलकोटला जाणार आहे. येस. साधारण 1.5 तासाचा आपला प्रवास असेल. आणि त्यानंतर पुन्हा आपण भेटू आता अक्कलकोटला. आणि त्यानंतर आपण मध्ये गाणगापूरला पण जाणार आहे, बरोबर? अक्कलकोटच्या पुढे गाणगापूर आहे. हो, पण पहिले गाणगापूर जाऊन यायचंय ना. मिस नको करायला म्हणून सांगितलं. चला काहीच बघू काय. इथं आमचं आत्ताच भांडण चालू होऊन गेलं बघा. हे असे मित्र असे असतात. चलो बाय. मित्रांनो तुम्ही बघू शकता रस्त्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये ना खूप सारे विंडमिल्स आहेत. हे तुम्हाला दाखवतोय बघा. इतकं छान वाटत होतं ना आम्हाला ट्रॅव्हल करताना. एकदम जबरदस्त एक्सपिरियन्स होता. पावसाचं वातावरण, हायवे आणि आजूबाजूला सगळं विंडमिल्स. खूप मस्त एक्सपिरियन्स आहे मित्रांनो. मित्रांनो तर हे गाणगापूरमधील श्री दत्त मंदिर आहे. अतिशय सुंदर असं मंदिर आहे दत्त महाराजांचं. इथं स्वयं दत्त महाराजांच्या पादुका ठेवलेल्या आहेत. हे बघा इथं आमचं दर्शन झालं. त्यानंतर आम्ही इथं मस्त छानपैकी फोटोज क्लिक केले. यानंतर आम्ही आलो अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये. खूप अतिशय सुंदर असं मंदिर आहे. इथं आम्ही छानपैकी परत एकदा फोटोज काढले. त्यानंतर आम्ही परत सोलापूरला आलो आणि सोलापूरला परत आम्ही मस्त संध्याकाळी एन्जॉय केला. तर आता आमचं देवदर्शन झालंय. आम्ही रात्री परत सोलापूरला आलो होतो आणि इकडे स्टे केला होता आणि मग आता आम्ही चेकआउट करणार आहे आणि आता आम्ही नाशिकसाठी चाललो. किती नाश्ता करायचा ना तुला? हो, मग नाश्ता करावा लागेल, नाही तर ती माझं डोकं खाऊन जसं स्वतःला नाही करायचं असं सांगते. मला तर करायचंच आहे ग. तुझं असं इम्पॉर्टंट आहे ना, कसं हिची जास्त काळजी घ्यावी लागते मला.